कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीनं मोठा विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केलंय। 68 पैकी तब्बल 51 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झालाय। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं धमाकेदार कामगिरी करत उच्चांकी यश नोंदवलंय, तर काँग्रेसनंही 14 जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय। जिल्हा परिषदेच्या 68 पैकी 51 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत। महायुतीमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले नाहीत, तर जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन होणं जवळपास निश्चित मानलं जातंय। या निवडणुकीत सर्वाधिक 20 जागा मिळवत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं जिल्हा परिषद स्थापनेपासूनची उच्चांकी कामगिरी नोंदवली आहे। आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं 14 जागा जिंकत दुसरं स्थान पटकावलंय, तर भाजपनं 12, शिंदे सेनेनं 9, जनसुराज्यानं 5 आणि यड्रावकर शाहू आघाडीनं 4 जागा जिंकल्या आहेत। या निवडणुकीत काही दिग्गज नेत्यांना आपापल्या मतदारसंघात मोठा धक्का बसलाय। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जनसुराज्याचे आमदार विनय कोरे, भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील आणि शिंदे सेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांना त्यांच्या मतदारसंघात पराभवाचा फटका बसलाय। नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही महायुतीनं बाजी मारत कोल्हापूर जिल्ह्यात आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध केलंय। दरम्यान सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदावर दावा करण्यात येणार असून पुढील 2 दिवसात या संदर्भात नेत्यांच्या बैठका सुरू होणार आहेत। एकूण जागा 68, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 20, काँग्रेस 14, भाजप 12, शिंदे सेना 9, जनसुराज्य 5, यड्रावकर शाहू आघाडी 4, उद्धव सेना 1, स्वाभिमानी 1, शिवशाहू आघाडी 1, अपक्ष 1।